नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजकाल केस गळती, हार्मोनल इम्बॅलन्स हे खूप ऐकण्यात येतं. सो त्यासाठी आज आपण एक हेल्दी लाडूची रेसिपी बघणार आहोत, ज्यात आपण बेस म्हणून तीळ वापरलेला आहे आणि ह्याच्यासोबत बरेच काही हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरला आहोत. सो तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यात आपण 2 टेबलस्पून एवढे पंपकिन सीड्स घालणार आहोत. पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याची बिया. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं आणि फायबर असतं. आता हे भोपळ्याचे बिया आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहेत. आता इथे आपले भोपळ्याचे बिया अगदी छान भाजून झालेले आहेत. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये इथे आपण 2 टेबलस्पून एवढे सनफ्लावर सीड्स घेऊयात. सनफ्लावर सीड्स म्हणजेच सूर्यफुलाची बिया. हे देखील आपल्याला मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायची आहेत. सूर्यफुलांच्या बियांमध्ये भरपूर विटॅमिन ई असतं. सो त्यासाठी हे केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. आता इथे आपण फ्लॅक्स सीड्स भाजून घेऊयात 2 टेबलस्पून. फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस किंवा अक्षी. आता हे देखील आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहेत. फ्लॅक्स सीड्समध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 असतं. आता तुम्ही इथे बघू शकताय आपले जे जवस आहे ते छान तडतडत आहे. आता हे देखील छान भाजलं गेलेलं आहे. हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये इथे मी अगदी पाव चमचा एवढं तूप घालत आहे आणि इथे मी पाव कप मखाणे घेतलेले आहे. आता हे मखाणे देखील आपल्याला छान मंद आचेवरती भाजून घ्यायची आहेत, जोपर्यंत हे छान कुरकुरीत होत नाहीत. आता इथे तुम्हाला मी एक मखाणा दाखवते, म्हणजे अगदी आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायची आहेत. हे पहा, अगदी छान कुरकुरीत झालेली आहेत. आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मी इथे 1 वाटी तीळ घेतलेला आहे. आता इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत. शक्यतो गावरान तीळ वापरा, पॉलिशचे तीळ वापरू नका. आता हे तीळ देखील आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपली हाडं ह्याच्याने स्ट्रॉंग होतात आणि कोलेस्ट्रॉल जो आहे तो कमी होतो. आता इथे तुम्ही बघू शकताय तीळ छान तडतडत आहेत आणि व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे मी 8 ते 10 काजू आणि बदाम घेतलेले आहेत. आता ह्यात मी अगदी पाव चमचा एवढं तूप घालणार आहे आणि हे आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहेत. शक्यतो सगळे साहित्य मंद आचेवरच भाजून घ्या, नाहीतर जळण्याची शक्यता आहे. आता इथे आपले काजू आणि बदाम देखील छान व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे मी 2 टेबलस्पून एवढे शेंगा भाजून घेणार आहे. तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. आणि हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. इथे आपले शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत. हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे मी पाव कप सत्तू घेतलेला आहे, म्हणजे जे अख्खे फुटाणे असतात टर्पलवाले, ह्याचं मी टर्पल जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि हे फक्त आपल्याला हलकंसं गरम करायचं आहे. हे भाजून घ्यायचं नाही आहे, कारण हे ऑलरेडी भाजलेलेच असतात. फक्त हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि सत्तूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. आता हे भाजलं गेलेलं आहे. आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे मी पाव वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ज्याला आपण रागीचं पीठ देखील म्हणतो. आणि त्याचसोबत इथे मी पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे देखील आपलं रेग्युलर चपातीचं पीठ आहे. आता ह्यात मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप घालणार आहे. आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण बेसन लाडूला बेसन भाजतो त्या प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय, वास यायला पाहिजे खमंग असं भाजताना. सो वास आला की समजायचं की आपलं पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. ते देखील मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याच पॅनमध्ये इथे मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप घेणार आहे. आता ह्यात आपण जे डिंक असतं, म्हणजे खायचं डिंक, ते आपण ह्यात घालून घेणार आहोत. इथे मी डिंकाची पावडर वापरलेलं आहे, म्हणजे ते छान व्यवस्थित फुलतं. जर आपण अख्खं डिंक तसंच तळलं की बाहेरनं छान फुलतं, पण आत थोडंसं कचकच राहतं. सो त्यामुळे इथे मी पावडर करून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे आपण केलं की डिंक अगदी छान व्यवस्थित फुलून निघते. आता हे आपल्याला छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे डिंक.
आता तुम्ही इथे बघू शकता आपली डिंक पण छान फुलली आहे, तळून घेतलेलं आहे। आता आपण सगळं साहित्य जे घेतलं होतं भाजून ते अगदी थंड झालेलं आहे। आता आपल्याला ह्याचं मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। इथे मी 2 वेळा पावडर करणार आहे। आता सुरुवातीला आपण ह्यातलं अर्ध साहित्य फिरवून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकताय मी खूप जास्ती बारीक किंवा खूप जास्ती जाडसर ठेवलेलं नाही आहे, बऱ्यापैकी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे मी एका परातीत काढून घेत आहे। त्याचप्रमाणे इथं मी दुसऱ्यांदा देखील हे व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही हे बारीक किंवा जाड ठेवू शकता। आता ह्यात आपण भाजलेलं रागी आणि गव्हाचं पीठ घालून घेऊयात आणि डिंक जो होता तळलेला तो देखील आपण ह्यात घालून घेऊयात। आता हाताच्या साहाय्याने हे अगदी आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जे पण पिठातल्या गाठी वगैरे आहेत त्या छान मोकळ्या होतील। आता इथे हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात। आता मी त्याच पॅनमध्ये पुन्हा 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप घालणार आहे। आता ह्यात मी 1/4 वाटी एवढं गूळ घालणार आहे। हे आहे 1 वाटी गूळ आणि हे आहे 1/2 वाटी गूळ। सो टोटल 1/4 वाटी इथे गूळ वापरलेला आहे। आणि हे जे गूळ आहे ते आपल्याला अगदी मंद आचेवरती फक्त वितळवून घ्यायचं आहे। ह्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे आणि अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण इथे, फक्त मंद आचेवरती छान आपण हे गूळ वितळून घेऊयात। आता थोड्याच वेळाने तुम्ही बघू शकताय गूळ बऱ्यापैकी वितळला आहे, पण बऱ्याचशा गाठी अजून आहेत। सो ते देखील आपण छान मोकळ्या होईपर्यंत हे गूळ वितळून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकताय गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे। हे पहा, ह्यात कुठलेही गाठी नाही आहेत। आता आपण जो गॅस आहे तो बंद करूयात। आता आपण जे आता गूळ वितळून घेतलं होतं ते तयार आपल्या मिश्रणात घालून घेऊयात। ह्या प्रकारे आपलं जे गूळ आहे ते आपण घालून घेऊयात। आणि हे गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान व्यवस्थित एकजीव होईल। आणि शक्यतो चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा, कारण गूळ खूप गरम आहे आणि चटका बसू शकतो। 5 मिनिटानंतर थोडंसं मिश्रण अगदी कोमट झालं की आपण हे छान हाताने मळून घेऊयात, म्हणजे हे व्यवस्थित छान मिक्स होईल। आणि जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण थोडंसं कोरडं होत आहे आणि ह्याचे लाडू वळता येत नाहीयेत, तर तुम्ही थोडंसं तूप अगदी कोमट करून ह्याच्यात आपण घालून ह्याचे लाडू वळू शकतो। पण शक्यतो मिश्रण कोमट असतानाच ह्याचे लाडू वळा, म्हणजे ते छान वळले जातील। हे पहा, ह्या प्रकारे आपल्याला हव्या तो साईजचा आपल्याला गोळा घेऊन ह्याचे आपल्याला लाडू करायचे आहेत। ह्या प्रकारे हे पहा, इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे। आता इथे मी सगळे लाडू करून तयार झालेले आहेत। सो तुम्ही हे लाडू रोज एक खाल्ला तर तुमचे केस गळती वगैरे सगळं कमी होईल। आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।